कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी, सखल भागांमध्ये साचले पाणी, महामार्गावरील वाहतूक झाली संथ. चुकीच्या खोदाईमुळे रस्ता खचला, 70 ते 80 फूट संरक्षक भिंत कोसळली, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद. दापोली आणि मंडणगड तालुक्यातील खाडीतील गाळ काढण्यासाठी निधीची मागणी, योगेश कदम यांचा मंत्री नितेश राणेंकडे पाठपुरावा. आणि दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, 26 व 27 जूनला ऐतिहासिक उत्सव, पूर्वतयारीची विकास गोगावले यांनी केली पाहणी. पाहूया सविस्तर वृत्त. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह अनेक सखल भाग जलमय झाले असून काही ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर झालाय. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वाहन चालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागत असून अनेक वाहने पार्किंग लाईट सुरू ठेवून संथ गतीने प्रवास करताना दिसतात. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे भात लागवडीपूर्व मशागत, रोपांची तयारी आणि इतर शेती कामांसाठी शेतकरी वर्गाची लगबग वाढली आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. उशिराने का होईना पण झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून आता खरीप हंगामाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना खेड तालुक्यातील आवाशी येथे घडली आहे. पावसाच्या पहिल्याच जोरदार सरीत महामार्गाचा काही भाग खचल्याने मालवाहू ट्रकचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक महामार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रक अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आवाशी परिसरात महामार्गाचे काम अद्याप सुरू असून पावसाच्या पहिल्याच दिवशी रस्ता खचल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम झाला. दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महामार्गावरील अशा परिस्थिती निर्माण झाल्याने वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गेला पण ते गाडी खाली सरकत आणि ह्या रस्त्यावर जो ह्या पट्टीला आली, गटाराच्या 3-4 फूट साईडला आली, ती गाडी पूर्ण ऑटोमॅटिकली बसली गेली डायरेक्ट. म्हणजे काय समजलं आम्हाला, गाडी क्रॉस झाल्यानंतर गाडीचं काढण्याचा प्रयत्न केला, गाडी काढण्याचा प्रयत्न, गाडी पलटी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः नगरपंचायतने उभारलेल्या सुलभ शौचालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. शौचालयाचा वापर करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान उड्डाणपुलाखालील परिसरातही मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय. त्यामुळे मंगळवारी भरणाऱ्या लांजा तालुक्यातील आठवडा बाजारावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. भाजीपाला विक्रेते, शेतकरी आणि ग्राहक यांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागतोय. चिखलामुळे विक्रेत्यांना आपला माल मांडताना अडचणी येत असून ग्राहकांनाही बाजारपेठेत वावरताना गैरसोयींचा सामना करावा लागतोय. पहिल्याच जोरदार पावसानंतर शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महामार्ग बांधकाम विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. साचलेल्या पाण्याचा आणि चिखलाचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे. रत्नागिरी शहरातील मधला फगार वठार परिसरात चुकीच्या आणि कथित अवैध खोदाईमुळे मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 780 फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून रस्त्याचा काही भाग खचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार संरक्षक भिंतीलगत सुरू असलेल्या खोदकामामुळे भिंतीचा आधार कमकुवत झाला आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर भिंत कोसळून रस्ता खचला. यामुळे मधला फगार वठार येथील
7 ते 8 घरांना धोका निर्माण झाला. तसेच फगार वठारमधून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय. रस्ता खचल्यामुळे लगत असलेले आंब्याचे झाड देखील कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक निमेश नायर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान चुकीची आणि अवैध खोदाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. दापोलिया आणि मंडणगड तालुक्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांच्या दीर्घकालीन समस्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेत महत्त्वाची मागणी केली आहे. खाडी मुखाजवळ मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे मासेमारी आणि जलवाहतुकीवर परिणाम होत असून स्थानिक मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील आडे आणि दाभोळ तसेच मंडणगड तालुक्यातील बाणकोट खाडी मुखाजवळील गाळ काढण्याबरोबरच भविष्यात गाळ साचू नये यासाठी ग्रोव्यांस पद्धतीचे बंधारे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या तीनही कामांसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीची दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे किनारी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील लाडवली गावच्या हद्दीत एका 44 वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. मृत व्यक्तीचे नाव सतीश रामचंद्र जाधव, वय वर्ष 44, राहणार पिंपळकोंड असे असून ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत नातेवाईकांनी यापूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान लाडवली येथील सीमा वासिम सेंटर जवळ हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून अतिमद्यपानामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे कारण नेमके शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महाड पोलीस करत आहेत. उल्वे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तामुळे पेणमधील शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक असा चुकीचा उल्लेख करून पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत पेण नगर परिषदेचे नगरसेवक भूषण कडू यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. भूषण कडू यांनी संबंधित पत्रकार, संपादक आणि माध्यम संस्थांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच IT कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. तसेच चुकीची माहिती तात्काळ दुरुस्त करून जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही 3-4 दिवसापूर्वी घडलेली घटना उल्वा येथे झालेली अल्पवयीन मुलीच्या अत्याचार संदर्भात काही माध्यमांनी अशी विषय मांडले की बातम्या दिल्या की सदर स्वीकृत नगरसेवक हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तर मी सांगू इच्छितो, पेण शहरामध्ये नगरसेवक एकमेव शिंदे गटाचा मी असून कुठलाही नगरसेवक हा शिंदे गटाचा शिवसेनेचा स्वीकृत नसून तो कुठल्या पक्षाचा आहे मला काही सांगायचं मला त्याच्यामध्ये हे नाही आहे, बोलणं नाही आहे. परंतु या संदर्भात आमचे आदरणीय पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा आमचे नेते आमदार महेंद्र शेठ दळवी आणि मोठे बंधू रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढत्या जनाधारामुळे विरोधक हे आमची प्रतिमा, आमच्या पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल हे बघण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या संदर्भात मी ही पत्रकार परिषद घेत आहे. यामध्ये याच्यापुढे जर काही अशी घटना घडली, मी कालच पेण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे की संदर्भात ज्या माध्यमांनी ही बातमी खोटी लावलेली आहे त्यांच्या संदर्भात आता यापुढे जर ही बातमी अशी त्यांनी परत लावली तर मी ह्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे व याच्यावरती पुढील कारवाई करणार आहे. खेड शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर अखेर दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी जलसंपदा विभागाला लेखी आदेश जारी केले. या आदेशानुसार खेड नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या नातूनगर आणि खोपी धरण व्यवस्थापनाने गरजेनुसार शहरासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश देण्यात आले. खेड शहरातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी रोडगे आणि पाणीपुरवठा सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी याबाबत
यांच्यासोबत निवेदन सादर केलं होतं। दरम्यान नातूनगर धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची पाहणी नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेवक मिनार शिखले, आरिफ मुलाजी आणि नगरसेविका संजना कुडाळकर यांनी केली। या निर्णयामुळे खेड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांसह नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे आभार मानले आहेत। कोकणातील आंबा, काजू आणि फळबागांना दरवर्षी वणव्यामुळे होणाऱ्या मोठ्या नुकसानाचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी तसेच बागायतदारांचे नुकसान लक्षात घेऊन फळपीक विमा योजनेत वणव्याचा समावेश करावा, तसेच नुकसान भरपाईसाठी विशेष निधी उपलब्ध करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच वणव्याचा धोका कमी करण्यासाठी बागांमधील गवत कापणीसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी देखील निकम यांनी सभागृहात केली। या चर्चेला उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी विषयाचे गांभीर्य मान्य करत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले असून मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांच्या संयुक्त बैठकीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे। थोडासा आमचा विषय आहे तो वनमंत्र्यांच्या बरोबरीने, खरं तर महसूल मंत्री, फलोद्यान मंत्री आणि केस करणारे गृह मंत्रालय याच्याशी निगडीत आहे। कारण जो मुळात जे सगळी उत्तरं आहेत ती कशी आहेत की वन खात्याशी निगडीत, वनाच्या ज्या जागा आहेत त्याच्या निगडीत आहे। पण आमचा मूळ प्रश्न भास्कररावांचा असा आहे की आमच्या ज्या काजूच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, शेती आहे, विहीर आहे, खाजगी जागा आहे। कारण रत्नागिरीला 1% जमीन आपली असेल तर आमचा मूळ प्रश्न असा आहे की ह्या आमच्या ज्या बागांचं जळीत नुकसान होतं ते कशामुळे होतं? प्रामुख्याने कोणतरी सिगरेट ओढता ओढता माचीस टाकतो, ते पेटवून टाकतो। कोणाचा तरी राजकारणातला वाद असतो, तो रात्री आग लावून जातो। तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मी इथं मांडतोय तो विद्युत लाईनी आमच्या खाली आल्यात, त्या एकमेकाला चिकटतात, पक्षी बसला की एकमेकाला लाईन चिकटतात आणि मग त्यातून स्पार्किंग होतं आणि तिथल्या बागाच्या बागा आमच्या नष्ट होतात। त्यामुळे मूळ मुद्दा जो भास्कररावांनी मांडला आहे की पीक विम्याची योजना, फळपीक योजनाच्या अंतर्गत मुळात आमच्या या सगळ्या वणव्याला तुम्ही समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे। दुसरा, अकस्मात निधी देण्यासंबंधीचा विचार आणि प्रस्ताव जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यातून पाठवून 17 साला आपल्याकडे पाठवला आपत्तीमधून याचं नुकसान देण्याच्या बाबतीत। तर म्हणून या निमित्ताने माझी मागणी आहे की किमान 500 कोटी या 3 जिल्ह्यासाठी वणव्यासाठीच्या पीक विम्याचं जे काही नुकसान पिकांचं होतं आहे त्यासाठी सेपरेट करून आपण देण्याबाबतचा विचार व्हावा। दुसरी गोष्ट, वणवा लागायचं अजून एक महत्त्वाचं कारण की जे गवत आहे, पूर्वी गायी होत्या, म्हशी होत्या, संख्या कमी झालेली आहे, हे गवत काढलं जायचं, पण आज हे गवत काढलं जात नाही बागांमध्ये आणि ते परवडत पण नाही। कारण एक वरण बांधायला जवळजवळ 600 रुपये खर्च येतो माणसांचा आणि त्याचा हे प्रश्न येतो। त्यामुळे जे गवत काढणीचा विषय आहे तो आपल्याला जर ह्याच्यामध्ये घेतला, स्कीममध्ये घेतला आणि गवत काढण्यासाठी जर आपल्याला अनुदान दिलं तर त्याचाही उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होईल। जो विभा जिरामई ही जे स्कीम आहे त्याच्या अंतर्गत गवत कापण्याचा निर्णय घेण्यात यावा आणि गणेशजी नाईक हे अतिशय वन विभागाचं काम वेगवेगळ्या टप्प्यावर जे कोकणातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। मग खैराची लागवड असेल, इतर उद्योग असतील, ह्याही बाबतीत आहेत। ह्या गोष्टीसाठी सर तुम्ही पुढाकार घेऊन, जसं फलोद्यान मंत्री आहे, जसं विजेचे मंत्री, इतर आहेत, ह्या सगळ्यांना जर एकत्रित मिटिंग घेऊन कोकणातल्या आमदारांना जर घेतला तर हा वणव्याचा प्रश्न पूर्णपणे सुटणं गरजेचं आहे। कारण वणवा हा कोकणासाठी लाभलेला शाप आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दंगल नियंत्रण प्रशिक्षण सराव राबवण्यात येत आहे। आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लांजा येथे पोलीस व होमगार्ड जवानांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। लांजा येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये झालेल्या प्रशिक्षणात दंगल नियंत्रण, स्वसंरक्षण, नागरिकांचे संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शस्त्र हाताळणी आणि प्रत्यक्ष सरावाचा समावेश होता। प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार शेख, पोलीस उपनिरीक्षक बोके फोडे, प्रशिक्षक गिरीश चारदळ आणि महिला पोलीस प्रशिक्षक पूजा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले।
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी तसेच होमगार्ड जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सणासुदीच्या काळात कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या दुर्गराज रायगडावर 26 आणि 27 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांनी किल्ले रायगडावर जाऊन पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी शिवभक्तांसाठी निवारा, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि इतर आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता असून त्यांच्या सोयीसाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ऐतिहासिक वारसा आणि शिवभक्तीचा संगम अनुभवण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे राज्यभरातील शिवप्रेमींचं लक्ष लागलंय. आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी तिथीप्रमाणे या ठिकाणी होत असतो आणि तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा काकी आणि मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर ही सर्वच शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची तयारी आणि हजारो शिवभक्त जे राज्याभिषेक सोहळ्याला येणार त्याच्यासाठी कुठली गैरसोय त्यांची होता कामा नये. त्याबद्दल सर्वच आज शासनाच्या वतीने शासकीय अधिकारी, आमचे सर्व प्रांतसाहेब असतील, DSP साहेब असतील, तहसीलदार साहेब, BDO साहेब, पाणी पुरवठ्याचे अधिकारी, स्वच्छतेचे अधिकारी, सर्वच लोकांनी आज ठरवलं होतं की हा नियोजित दौरा होता आमदार साहेबांचा. परंतु आज आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्राचं अधिवेशन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना आज या ठिकाणी येता आलं नाही. त्यांच्या वतीने आम्ही सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी दौरा केला. खेड तालुक्यातील आपेडे गावात कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या पादचारी लोखंडी पुलाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. देऊळवाडी, म्हापार्लेवाडी, सुतारवाडी आणि गुलबेवाडी या वाड्यांना जोडणारा हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. 2017 पासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या कदम फाउंडेशनने या माध्यमातून आणखी एक लोकहिताचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. या पुलामुळे नागरिकांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. लोकार्पण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष गणपत कदम यांच्यासह रवींद्र कदम, संतोष कदम, दीपक कदम, प्रवीण कदम आणि इतर सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष म्हापार्ले यांनी केले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत कदम फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि विकासाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले. नमस्ते. आज दिनांक 21 जून जागतिक योग दिनाचं औचित्य साधून कदम फाउंडेशन आपेडे या सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आमच्याच वाडीतील, आमच्याच भागातील 2 गावांचा संपर्क ज्या पावसाळ्यामध्ये ज्यामुळे तुटत होता तर ती उणीव आम्ही दूर केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही ते एक छोटासा हा पूल तयार केला आहे. तुम्ही पाहू शकता की जेणेकरून इथून जे ज्येष्ठ नागरिक पावसामध्ये ये-जा करतात त्यांची गैरसोय आता चांगल्या प्रकारे दूर झालेली आहे. हा पूल जसा 2 वाड्यांना जोडेल तसंच माणसांची मनेही यामुळे जोडली जातील अशी आशा मला नक्कीच आहे. आणि आमच्या या सगळ्या कामासाठी ज्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभले त्यांचे मी या निमित्ताने आभार मानते. कदम फाउंडेशन आपेडे गेली 9 वर्ष या भागामध्ये सामाजिक कार्य करत आहे. आजच्या या पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी आमच्या देणगीदारांचे आणि जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि या पुलाचा वापर नागरिकांकडून जास्तीत जास्त होणारच आहे, म्हणजे ही मोठी गैरसोय दूर झालेली आहे. तर या परिसरातील नागरिकांनी या पुलाचा वापर करावा अशी मी विनंती करते. नमस्कार. कदम फाउंडेशन आपेडे ही एक सामाजिक संस्था गेली 9 वर्ष सातत्याने आरोग्य, कला, क्रीडा, शिक्षण असे विविध उपक्रम राबवून एक सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपेडे सुतारवाडी येथे अनेक वर्षापासून असलेली गैरसोय ओळखून कदम फाउंडेशनने एक सामाजिक बांधिलकी जपत सुंदर असा उपक्रम राबवून एक लोखंडी पूल उपलब्ध करून दिला. त्यामुळे या ग्रामस्थांची तसेच पूर्ण आपेडे गावाची होणारी गैरसोय दूर झाली आहे.
कदम फाउंडेशन आपेडे हे याहीपेक्षा मोठे सामाजिक उपक्रम राबवून या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा लौकिक महाराष्ट्रात करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पेण येथील ज्ञानमय भव पेण शिक्षण महिला समिती संचलित शिशु विकास मंदिर शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27चा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच आकर्षक कागदी छत्र्या भेट देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये प्राणी पक्ष्यांप्रती प्रेम आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने गाय वासरांना चारा खाऊ घालणे आणि पक्ष्यांना दाणे टाकण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांपासून सुंदर फुलपाखरांची चित्रे तयार करून त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. शाळेचा परिसर देखील आकर्षक शैक्षणिक चित्रांनी सजवण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा समेळ, उपशिक्षिका कीर्ती पिंगळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आनंद, संस्कार आणि सृजनशीलतेने भरलेला विद्यार्थ्यांचा पहिला दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. नमस्कार. ज्ञानमय भव पेण शिक्षण महिला समितीचे शिशु विकास मंदिर या वर्षी 2026-27 शैक्षणिक वर्ष आता सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षात 18 जूनला आपण किलबिल व लहान गट या नवीन प्रवेशाचं स्वागत मुलांचं, विद्यार्थ्यांचं केलं आणि पालकांचं. त्यावेळी मुलांचे स्वागत आपण औक्षण करून त्यांना गिफ्ट म्हणून छत्री देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. आज 22 तारखेला मोठा गट यांचं नवीन म्हणजे स्वागताचा पहिला दिवस, तेव्हा त्यांचं औक्षण करून त्यांना आपण प्रवेश केला त्यांचा आणि मग त्यांना प्राण्यांना, गाय वासरू यांना चारा खायला घालायला मुलांना सांगितलंय. पक्ष्यांना दाणे खायला घालायला सांगितलं. का तर मुलांच्या मनामध्ये सुद्धा पशु पक्ष्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी आणि देण्याची सुद्धा भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी हा मोठ्या आटाचा प्रकल्प होता. तसेच ठसे काम म्हणून मुलांच्या अंगठाचे ठसे घेऊन फुलपाखरू असं चित्र काढून त्याच्यावर एक आकृती अशी रंगकाम ठसे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आज मोठ्या आटाचा पहिला दिवस आनंदाने, उत्साहाने सगळ्यांच्या एकत्रितपणे खूप छान साजरा होत आहे. धन्यवाद. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.